हॅलो मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? असायलाच पाहिजे. आज की नाही मी तुम्हाला एक अकबर बिरबलची गोष्ट सांगणार आहे. अकबर हे दिल्लीचे बादशाह होते आणि बिरबल त्यांचा मंत्री होता. एकदा काय झालं की अकबर आणि बिरबल हे दोघ जण आपला वेश पालटून आणखीन राजधानीमध्ये फिरायला निघाले. त्यांनी असा विचार केला की आपण पाहूया आपल्या राजधानीमध्ये काय चाललेलं आहे, लोक आपल्याबद्दल काय बोलतात आहे. हा सगळा विचार करून आणखीन ते दोघ जण राजधानीमध्ये दिल्लीला फिरून राहिले होते. आता काय झालं की फिरता फिरता एका ठिकाणी अकबरनी एक खूप लठ्ठ मनुष्य एका ठिकाणी बसलेला पाहिला. इतका लठ्ठ होता तो मनुष्य की त्याला हालता डुलताही येत नव्हतं. आणखीन तो एकाच ठिकाणी बसलेला असायचा आणि तिथेच बसल्या बसल्या खायचा प्यायचा, सगळं तिथेच बसल्या बसल्या करायचा. त्याचं वजन अंदाजे असावं 1.5-1.5 क्विंटल तरी वजन असावं तिचं. आता काय झालं की अकबरला त्या माणसाला पाहून जे आहे ते आश्चर्य वाटलं. तो बिरबलला म्हणाला की बिरबल, हा मनुष्य किती लठ्ठ आहे, हा रोड होऊ शकतो का कधी? तर बिरबल म्हणायला लागले की हो महाराज, आपण प्रयत्न करून पाहू शकतो हा रोड होऊ शकतो का. तर अकबरने विचारलं की बिरबल, मग आता काय करायला पाहिजे ह्याला रोड करायसाठी? तर बिरबल म्हणायला लागले की महाराज, ह्याला आपण जे आहे ना एक काम देऊ आणि ते काम जे आहे त्याला रोज करायला सांगू. तर अकबर म्हणाले ठीक आहे. मग दोघ जण जे आहे ते दरबारामध्ये वापस आले, कारण तिथे तर त्यांनी वेश बदललेला होता. मग ते महालामध्ये वापस आल्यावरती त्यांनी काय केलं की त्या माणसाला आपले शिपाई पाठवून बोलवलं. तो मनुष्य जो आहे त्याला नीट चालताही येत नव्हतं, तर ते शिपाई त्याला उचलून घेऊन आले तिथे. आता काय झालं की अकबर समोर जेव्हा त्याला आणलं तेव्हा तो घाबरला की आपल्याला बादशहाने का बोलवलंय इथे. तर जेव्हा तो तिथे पोहोचला तर बादशाह म्हणायला लागले की मी तुला जे आहे ते एक काम देऊ चाहतोय. तर म्हणाला, कसलं काम महाराज, मी काय काम करणार? तर अकबर म्हणायला लागले की हे तुम्हाला बिरबल सांगेल. तर बिरबलनी जे आहे त्याला सांगितलं की महाराजांची इच्छा अशी आहे की तू रोज संध्याकाळी 6 वाजता एका मस्जिदीमध्ये दिवा लावायचा. आणखीन समजा 6 वाजता बरोबर दिवा नाही लागला तर महाराज जे आहे ते तुझं डोकं धडापासून अलग करून देतील, म्हणजे की तुला मारून टाकतील. आता त्या माणसाने जे आहे तो घाबरला की आता काय करणार, मग आपण तर नाही म्हणता येणार नाही, बादशाला कसं नाही म्हणणार. पण त्या माणसाने ठीक आहे म्हटलं, मी करेन ते काम. आता काय झालं की त्याला तेव्हापासून एकदम काळजी लागली की आपलं 6 वाजता बरोबर मस्जिदमध्ये दिवा लागला पाहिजे. म्हणून तो मनुष्य जो आहे तो तिथं गेला. आणखीन तो सारखा एकच चिंता त्याला असायची की 6 वाजता बरोबर दिवा लागला पाहिजे, आणखीन 6चे 1ही मिनिट वरती नाही झाला पाहिजे, कारण 1ही मिनिट वरती गेला तर बादशाह आपल्याला मारून टाकतील. आणखीन मग काय झालं की असं होता 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 जवळजवळ 6 महिने होऊन गेले. आता अकबरनी बिरबलला विचारलं की बिरबल, त्या माणसाबद्दल माहिती तर करा की त्याचं काय स्थिती आहे, तो रोडवेड झाला की नाही. आता काय झालं की बिरबलनी शिपाई पाठवले. तर या वेळेला जे आहे ना तो मनुष्य पायी चालत चालत जे आहे तो बादशाहकडे आला. आणखीन बादशाह त्याला पाहून जे आहे ते एकदम आश्चर्यचकित होऊन गेले की अरे, हा मनुष्य तर अर्धा रोडून गेला, म्हणजे जेवढा होता त्याच्यापेक्षा अर्धाच राहून गेला. तर मग त्यांनी त्याला जे आहे ते इनाम दिलं आणि बिरबलला विचारलं की बिरबल, हे कसं काय झालं. तर बिरबल म्हणायला लागले
की बादशाह ह्यांना जे आहे ते आपण काम दिलं होतं, त्या कामाची त्याला लागली चिंता, त्याचं झालं त्याला टेन्शन, आणि त्या टेन्शन मध्ये जे आहे ना, हा हळूहळू रोड होऊन गेला, ह्याचं वजन कमी होऊन गेलं, हा हलाडुलायला लागला, हा चालायला लागला. ह्याला रोज जे आहे ते मस्जिदीमध्ये दिवा लावायचं टेन्शन असायचं की 6 वाजता जर बरोबर दिवा नाही लागला तर तुम्ही याला मारून टाकाल. या भीतीने जे आहे या टेन्शन मध्ये तो रोड झाला. तर असंच जेव्हा माणसाला खूप टेन्शन होतं, चिंता होती, त्याच्यावरती खूप प्रेशर होतं, तेव्हा तो रोड होतो. लठ्ठ मनुष्यही काही दिवसामध्ये चांगल्यापैकी रोड होऊन जातो. तर अशा प्रकारे बिरबलनी युक्ती लावली आणि तो मनुष्य रोड झाला. आता आज आमची गोष्ट इथेच संपली. आणखीन ही आमची गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.